नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या महाराष्ट्रामधील सर्वात गरीब जिल्हे. तर मित्रांनो, आपलं महाराष्ट्र राज्य हे भारतातील प्रमुख राज्यापैकी एक राज्य आहे, ज्याचे कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती अशा 6 प्रशिक्षित विभागामध्ये विभागणी केली आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे आणि तालुक्याचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. महाराष्ट्र राज्य हे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या जरी सक्षम दिसत असेल, तरी सुद्धा आजही या राज्यामध्ये काही जिल्हे गरीब आहेत, हे दिसून येत आहे. आणि त्याच गरीब जिल्ह्याची परिस्थिती बघून तुम्ही सुद्धा थक्क होऊन जाल. मित्रांनो, आधीच नीती आयोगाने पूर्ण भारत देशामध्ये सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणते जिल्हे गरीब आणि कोणते जिल्हे श्रीमंत आहेत हे दाखवण्यात आले आहेत. तर त्याच बेसिसवर आज आपण बघणार आहोत आपल्या महाराष्ट्रामधील सर्वात 5 गरीब जिल्हे कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग जास्त टाइम न घालवता आपण आपल्या व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी आपण चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर चला जास्त टाइम न घालवता आपण आपल्या व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. नंबर 5, अकोला. महाराष्ट्राच्या सर्व गरीब जिल्ह्याच्या यादीमध्ये अकोला या जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो, जो महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागामध्ये येतो. अकोला या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापसाचे उत्पादन घेतले जाते, म्हणून या जिल्ह्याला कॉटन सिटी या नावाने सुद्धा ओळखले जाते. मात्र असं असेल तरी सध्या या जिल्ह्यामध्ये 30 ते 35% लोक आजही गरिबी रेषेतील जीवन जगत आहेत. नंबर 4, यवतमाळ. महाराष्ट्राच्या सर्व गरीब जिल्ह्याच्या यादीमध्ये यवतमाळ या जिल्ह्याचा 4था क्रमांक लागतो, जो महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागामध्ये येतो. यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कापूस पिंजण्याचा आणि त्याचे दाबून गट्टे बनवण्याचा उद्योग हे जास्त प्रमाणात केला जातो. म्हणून या शहराला कापसाचे शहर असे सुद्धा बोलले जाते. सध्या या जिल्ह्यामध्ये 40 ते 45% लोक हे गरिबी रेषेतील जीवन जगत आहेत. नंबर 3, गडचिरोली. महाराष्ट्राच्या सर्व गरीब जिल्ह्याच्या यादीमध्ये गडचिरोली या जिल्ह्याचा 3रा क्रमांक लागतो, जो महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागामध्ये येतो. आदिवासी मागासलेल्या डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलाने व्यापलेला जिल्हा म्हणून गडचिरोली या जिल्ह्याची ओळख आहे. औद्योगिकदृष्ट्या अविकसित असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये कंपन्या नाही आहेत. त्यामुळे इथल्या लोकांचं जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. मात्र असं असलं तरी सध्या या जिल्ह्यामध्ये 50% लोक गरिबी रेषेतील जीवन जगत आहेत. नंबर 2, गोंदिया. महाराष्ट्राच्या सर्व गरीब जिल्ह्याच्या यादीमध्ये गोंदिया या जिल्ह्याचा 2रा क्रमांक लागतो, जो महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागातील अतिपूर्वेकडील म्हणून ओळखला जातो. अतिशय अविकसित असलेला गोंदिया जिल्हा हा संपूर्ण जंगलाने व्यापलेला आहे. या जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासले असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये उद्योग हे कमी प्रमाणात बघायला मिळतात. भात हे शेतीचे मुख्य पीक असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये तांदळाच्या गिरणी हे आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात. या जिल्ह्याला राईस सिटी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. सध्या या जिल्ह्यामध्ये 57% लोक हे गरिबी रेषेतील जीवन जगत आहेत. नंबर 1, नंदुरबार. महाराष्ट्राच्या सर्व गरीब जिल्ह्याच्या यादीमध्ये नंदुरबार या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो, जो महाराष्ट्राच्या सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेला हा जिल्हा आहे. आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार या जिल्ह्याची ओळख आहे. ज्या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधव हे रोजगाराच्या शोधात राज्याच्या इतर ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शिक्षण आणि रोजगाराच्या समस्या या ठिकाणी असल्यामुळे येथील आदिवासी बांधव विकासाच्या बाबतीत आज सुद्धा मागे राहिलेला आहे. सध्या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये 2.5 लाख कुटुंबापैकी 72% लोक हे आजही गरिबी रेषेतील जीवन जगत आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्वात गरीब 5 जिल्हे कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. जर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, कारण अशाच वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.